डोक्यातून सुटणार नाही. वाईड बॉल घोषित केलाय. इट्स अ 1 बाउन्स पंच. यस, तो निर्णय सुद्धा आपण द्यायचा आहे जेणेकरून स्कोरिंग करताना लक्षात येईल एकूण किती बाउन्सर टाकले जातात षटकामध्ये. त्याच्यामुळे एक बाउन्स तर झालेला आहे. दुसरा वाईड चेंडू. किशोर नाईक एक्स्ट्रा एफर्ट्स लावतायत, ते जाणतायत. पुन्हा एकदा यावेळेला एकच धाव मिळेल आणि सुरेख योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. वेग दिला जात नाही, कारण हा जर वेग दिला नाही ना तर टायमिंग करण्यामध्ये अडचणी येत आहेत फलंदाजाला. त्यामुळे निश्चितच स्वतःला मात्र ते थांबवतायत. कुठेतरी टायमिंग बघून फलंदाजाला फटके खेळण्याची खूप गरज असेल. 4 चेंडूंचा खेळ इथे होतोय समाप्त. 4 चेंडूनंतर धावफलकावर धावा मात्र 4. प्रेक्षकांना हवे असतात चौकार षटकार, परंतु ते काही अद्याप इथे लागत नाही. मोठी मॅच आहे, फायनल पर्यंत घेऊन जाण्याची मॅच. पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. मी थोडासा नाराज आहे. कर्णधार रोशन पवार यांनी स्वतः मैदानातून या खेळाडूला बोलवलंय, परंतु दोन्ही जे चेंडू होते ना ते खराब चेंडू वाटत होते. हे चेंडू स्लॉटमध्ये होते, ज्या चेंडूवर तुम्हाला 6 धावा वसूल करता येऊ शकल्या असत्या. त्यांनी महेंद्र वाघे, रोहित वाघे यांच्यासारख्या फलंदाजांना मागे ठेवून या फलंदाजाला बोलवलंय, परंतु या फलंदाजाला तितकीशी कामगिरी करता आली नाही. आणि निश्चितच इथे मात्र एक्स्ट्रा धाव मिळणार का? आणि थांबवलाय. जबरदस्त बॅकअप. यस, 3 धावल्यात, 4 धावल्या आणि या 4 धावेने मात्र धावफलक आता जाऊन पोचलाय. एका षटकानंतर केवळ 8 धावा. काय षटक हाताळलंय, काय जबरदस्त गोलंदाजी. एक अनुभव काय असतो, एक अनुभवी खेळाडू काय भूमिका बजावू शकतो. निश्चितच फलंदाजी गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी झाले, परंतु त्याचं जे टेम्परामेंट आहे, त्याची जी रणनीती आहे ती या संघाला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. आता मात्र गेल्या मॅचचा सामन्याचा हिरो आपण पाहतोय राकेश कातकरी याला, ज्याने फलंदाजी चांगली केली होती आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 गडी बाद केले होते. तोच हा राकेश कातकरी यावेळेला येतोय गोलंदाजी मार्कवर. पाहूया कशी गोलंदाजी होणार. पुन्हा एकदा पंचांकडे हताशपणे अपील केली जाते, परंतु अपील स्वीकारली जात नाही. अजय भस्मा कोण भिडणार यांच्यासोबत, त्यांचं सुद्धा इथे लक्ष असेल या सामन्याकडे. पाहिलं ना आपण तर सुरेख गोलंदाजी. आणि काय केलं इथे बाद होऊ शकतो. आणि इथे बाद झाला असता रोशन पवार. काय करतायत, फुकटची विकेट गेली असती, कारण झेल तर सोडला होता, परंतु धावबाद मात्र पुरेपूर होऊ शकले असते. आणि हा सामना किती महागात पडू शकतो, हा झेल किती महागात पडू शकतो हे निश्चितच आपल्याला कळेल. सुरेख गोलंदाजी राकेश कातकरी. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा ब्लॉकआउट डिलिव्हरी, स्लोवर आर्म मध्ये कट केला. हीच तर खासियत आहे हे आपण. आणि हा खराब थ्रो. बॅकअप पाहिलं ना आपण, रोहिदास नशीब तिथे होता. पुन्हा एकदा रोहिदास तिथे नशीब होता. पुन्हा एकदा 4 अतिरिक्त धावा जाऊ शकल्या असत्या. ग्राउंड फिल्डिंग मध्ये मात्र थोडीशी दमछाक होते, परंतु अशा धावांनी फरक पडणार नाही. तुम्हाला धावा चौकार आणि षटकाराच्या स्वरूपातील ज्या धावा आहेत त्या वाचवायच्या आहेत. आणि इथे आपण पाहिलं ना तर यावेळेला मात्र या फलंदाजाची बॅट तळपत नाही. निलेशला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. हा फटका फसलाय, सोपा झेल. दोघांनी एकमेकांना कॉलिंग केले आणि पुन्हा झेल सोडलाय.
तू घे, मी घेतो, तू घे, मी घेतो आणि पुन्हा एकदा हा झेल होतोय ड्रॉप. परंतु फारसा फरक पडत नाही कारण धाबा वाचतायत. मला तर वाटतंय ते निलेशची विकेट घेण्याकडे प्राधान्य न देण्यापेक्षा त्यांनी चेंडू डॉट घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण कदाचित निलेशचा आजचा दिवस नसेल, टायमिंग होत नाही, मोठं नाव आहे त्याच्या माध्यमातून. राकेश पुन्हा एकदा या वेळेला बाहेर वाईडिश लाईनचा वापर करायचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंच संजय वाघमारे सांगतात यस इट इज अ वाईड आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव देऊन जाईल बऱ्याच कालावधीनंतर. मोठा फटका अजूनही आला नाही. अद्यापही एवढ्या चेंडूमध्ये केवळ एक चौकार आलाय, ते सुद्धा 4च धावून घेतलाय. क्षमा असावी म्हणजे एकही बाउंड्री दिलेली नाही. काय गोलंदाजी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. मी म्हटलं आजचा दिवस आहे तो राकेश कातकरी याचा. काय खेळाडूकडून खेळ होतोय, काय जबरदस्त खेळ होतोय. आयकॉन आहे का पाटणोली? आयकॉन आयकॉन जबरदस्त. म्हणजे याने पुरेपूर आपल्या संघाच्या संघहिताला प्राधान्य दिलंय. 101% आपल्या संघाला मात्र त्याच्याकडून कामगिरी मिळाली. पुन्हा एकदा चेंडू सुरेख. मला नाही वाटत फार धावा घेतील इथे रोशन पवार आणि रोशन पवार नाही ते शांत बसवले गेले. केवळ एकच धाव. पुन्हा सुरेख षटक हाताळलंय. 2 षटकानंतर 8 आणि 8 16. किशोर नाईकने 8 धावा मोजल्या होत्या तर राकेशने सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून केवळ 8च धावा मोजल्यात आणि जबरदस्त 2 षटकानंतर मात्र हा सामना राहिलाय तो प्रसन्न 11 कॉलेज फाटा खांदा या संघाच्या नावावर. पाहूया उर्वरित 2 षटकं आहेत.
पाहिलं आपण तर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न, वारंवार चेंडू पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या चेंडूला सुद्धा फेकून दिलं जातंय. 6 धाब्यांसाठी हेलिकॉप्टर उडवलं जातंय. आमची कुडा मातीची कवले गवत छपरावरती धन्यवाद. हे षटक खूप महागाईचं ठरलं. मी मग पुन्हा एकदा चेंडू समोर येतोय, अशा चेंडूला माफ केलं जाणार नाही. ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. टी बॉलवर हे कठीण अस्त्र आहे. ब्लॉक होल चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ स्लॉटमध्ये पडतोय आणि बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक मारली जाते. परंतु जर आपण पाहिलं ना, पहिल्याच चेंडूवर एक झेल सोडला गेला आणि तदनंतर या षटकामध्ये येतात तब्बल 26 धावा. एक आव्हानात्मक धावफलकावर धावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूने निलेशला सुद्धा ती कामगिरी करावी लागेल. डीजे 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात या षटकामध्ये तब्बल 26 धावा गेल्यात. 2 चौकार 3 षटकार. निलेश दाखव मित्रा. मी म्हटलं होतं, कारण खरं म्हणजे निलेश याची विकेट घेण्यापेक्षा चेंडू डॉटचं पर्सेंटेज करायला पाहिजे. हा निश्चितच बाहेर असेल, हा बाहेर असेल. त्यामुळे भरपाई तर झालेली आहे. जो चेंडू डॉट केला गेलाय ना, त्याची भरपाई झालेली आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर एकूण धावा झाल्यात 44. एक चांगली धावफलकावर धावा जमवले. एक आव्हान देणारं टोटल निर्माण करण्यात यश मिळालंय रोशन पवार यांना. 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूवर पाहूया. पुन्हा हा इथे पुन्हा एकदा आणि पुन्हा चकला जातोय क्षेत्ररक्षक. पुन्हा 4 धावांचा बोनस. खूप नशीबवान मानलं जाईल रोशन पवार यांना.